आते तो कोई भी आए थे डॉक्यूमेंट देके, लेकिन ये जो सामग्री कैसे लेके आ गए जूता के अंदर से, ये भी सोचने का विषय है कि आगे इस प्रकार चेकिंग होनी चाहिए। मेटल डिटेक्टर से ऐसा कोई भी चीज हो जो पकड़ा जाए, और नहीं तो फिर चिंता के विषय, जहां फोन भी नाले नहीं देते हैं तो इस प्रकार सामान आ गया, ये बड़ी चिंता के विषय है। कि कोई मैसूर के सांसद प्रताप सिम्हा जी के गेस्ट के रूप में पास पर आया है, कोई सागर करके, उसका जब देखा तो उसका नाम कोई सागर करके है, जो जिस लड़के को एक को पकड़ा है। और एग्जैक्टली वो पब्लिक गैलरी में से ऊपर से कूदे, कुछ वो एक जब कूदे तो एकदम से धुआं जो है वो वहां पर जो है वह अफरा तफरी मच गई, सब लोग बाहर आ गए। ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय। उत्तर प्रदेशच्या खासदाराच्या पत्रावर या तरुणांनी प्रवेश केलेला होता, तर दोन तरुणांनी खासदाराच्या पत्रावर प्रवेश केलेला होता। यामध्ये नीलम हिस्सारची असल्याची माहिती मिळते। नीलम सिंग आणि अमोल शिंदे हे दोन जण हे घुसखोर असल्याची सध्याची अपडेट आपण पाहतोय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या वेळी ज्यावेळी हे घुसखोर अचानक संसदेत घुसले आणि दुसऱ्या दृश्यामध्ये त्यांना सुरक्षा रक्षकांनी पकडलं होतं, तर यातला एक जो घुसखोर आहे तो महाराष्ट्रातल्या लातूरचा असल्याचं समोर येत आहे। अमोल शिंदे असं त्याचं नाव आहे। तर उत्तर प्रदेशच्या खासदाराच्या पत्रावर या दोघी तरुणांनी प्रवेश केला असल्याची सध्याची माहिती मिळते। दरम्यान संसदेमध्ये हा हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तर एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी करावी लागेल, एक दुरुस्ती या ठिकाणी करावी लागेल। अमोल शिंदे जो आहे तो लातूरचा नसून नांदेडचा असल्याची माहिती सध्या समोर येते। तर खासदार प्रताप सिंहांच्या पत्रावर या तरुणांनी संसदेमध्ये प्रवेश केला असल्याची सध्याची माहिती मिळते। महाराष्ट्राच्या नांदेडमधल्या अमोल शिंदेला आता अटक करण्यात आलेली आहे आणि याची आता चौकशी करण्यात येते। तर उत्तर प्रदेशच्या प्रताप सिंग यांच्या पत्रावर या तरुणानं प्रवेश केलेला होता। प्रताप सिंहांच्या पत्रावर या तरुणाला प्रवेश मिळालेला होता। उत्तर प्रदेशचे खासदार जे आहेत प्रताप सिंहा, त्यांच्या पत्रावर या घुसखोर तरुणाला प्रवेश मिळालेला होता आणि त्याचीच ही दृश्य आता पाहतोय आपण। सध्या त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कसून चौकशी सध्या सुरू आहे। मात्र मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय तो संसदेच्या सुरक्षेचा। खरं तर 22 वर्षांपूर्वी अशीच घटना घडलेली होती। 22 वर्षांपूर्वी सुद्धा लोकसभेवर हा हल्ला झाला होता आणि पुन्हा त्याच दिवशी अशा प्रकारचा हल्ला होणं हे अतिशय गंभीर बाब आहे आणि याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। या संदर्भात आपण संवाद साधूयात। खासदार श्रीरंग बारणे आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी आपण संवाद साधूयात। सर, काय सांगाल? आपण पाहतोय अतिशय गंभीर बाब ही घडलेली आहे। संसदेवर हल्ला होणं अतिशय गंभीर बाब आहे आणि सध्या त्यातला एक जो तरुण आहे तो महाराष्ट्रातला असल्याची माहिती मिळते। काय आपली प्रतिक्रिया यावर? संसदेमध्ये 0 आवरचा तास चालू होता। हॅलो हॅलो हा बोला, तुमचा आवाज पोहोचतो। हॅलो हा बोला। संसदेमध्ये 0 आवरचा तास चालू असताना एक मुलाने उडी मारली संसदेमध्ये, दुसऱ्याने पण लटकून लगेच उडी मारली आणि तो इकडे तिकडे पळू लागला। नंतर त्यांनी असं पिवळा धूर निघेल असं एक हेच सोडलं आणि त्याच्यातून तो पिवळा धूर निघत होता। सुरुवातीला आम्हाला असं वाटलं काय वेगळा केमिकल बॉम्ब आहे का काय, सगळ्यांची तेवढी पळापळ झाली। बरेच जण धरायचा प्रयत्न केला, सेक्युरिटीने त्याला धरले, काही खासदारांनी त्याला धरून बाहेर नेले मारत। आणि एकंदरच ही नवीन संसदेमध्ये सुरक्षेचा अभाव पाहायला मिळाला। एकंदरात जे प्रेक्षक गॅलरीमध्ये येतात, पण ही प्रेक्षक गॅलरी पण अतिशय खाली असल्यामुळं त्यांनी उडी मारून तो प्रयत्न केला। अगदी एक महत्त्वाचा मुद्दा श्रीरंगजी या ठिकाणी उपस्थित होतोय की अशा प्रकारे त्रुटी होणं सुरक्षेमध्ये अतिशय गंभीर बाब आहे आणि यातला एक जो तरुण आहे तो उत्तर प्रदेशच्या खासदाराच्या पत्रावर या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळवल्याची माहिती मिळते। एक तर तिथं आतमध्ये प्रवेश खासदारांच्या पत्रावर मिळतो किंवा सभापतीच्या परवानगीने मिळत असतो, परंतु आत येताना सिक्युरिटी एवढी चेक करतात की कागद पण खिशामध्ये घेऊन जाऊन देत नाही। त्यांनी काहीतरी शूज मध्ये बुटामध्ये ते आणलं होतं, धूर निघेल असं एक साहित्य होतं आणि त्यामुळं ते आतमध्ये एवढी आता सिक्युरिटी खरं तर बूट वगैरे काढून पाहत नाही, पण त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी गोंधळ घालण्याच्या दृष्टिकोनातून केला असावं।
सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे दोन तरुण आहेत त्यातला एक लातूरचा आहे तर एक नांदेडचा आहे, या संदर्भातली तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचू शकली आहे का? काय माहिती नाही आली, अजून काही डिटेलमध्ये माहिती नाही आली. अगदी नक्कीच आपण पाहतोय श्रीरंग बारणे सरांनी आपल्याशी संवाद साधला होता. धन्यवाद सर साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या नांदेडमधील अमोल शिंदेला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या तरुणाचं नाव हे सागर असल्याची माहिती आहे, तो नांदेडचा असल्याची माहिती सध्या समोर येते. आपण पाहतोय उत्तर प्रदेशाच्या खासदारांच्या पत्रावर या दोघं तरुणांनी प्रवेश केलेला होता. निदर्शनं करण्यासाठी ते या ठिकाणी संसदेत घुसले होते. आणि आपण आता आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे जाऊयात, ते थेट आपल्या सोबत आहेत. प्रमोद, काय सांगाल? अतिशय गंभीर घटना ही संसदेत घडलेली आहे आज. 22 वर्ष खरं तर लोकसभेवरील हल्ल्याला झालेले आहेत आणि निदर्शनं करण्याच्या हेतूनं हे दोन तरुण या ठिकाणी घुसले आणि अचानक त्यांनी या ठिकाणी स्मोक कॅन्डलचा वापर करत सगळा गोंधळ उडवून दिलाय. काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात आणखी मिळत आहेत? मोहिनी, त्या तरुणांना ज्या पोलीस स्टेशनला घेऊन आलेलं आहे ते हेच पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर मी सध्या उभा आहे. संसद मार्ग पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर या तरुणांना घेऊन आलेले पोलीस घेऊन आले. त्या दोघांनाही तरुणांनी काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली. मोठ्या प्रमाणात माध्यमांचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्यामुळं पोलिसांकडनं मोठी सुरक्षा जी आहे ती लावली जात आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीनं बॅरिकेडिंग या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आणलेले आहेत आणि हा सगळा परिसर जो आहे तो पोलिसांनी सील करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आपण बघू शकतो की पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ही सगळी खबरदारी जी आहे ती पोलीस घेत असताना आपल्याला बघायला मिळते. मोहिनी, महत्त्वाचा मुद्दा तोच की ज्या पद्धतीने खासदार श्रीरंग बारणे सांगत होते किंवा अरविंद सावंतांनी सांगितलं त्या पद्धतीने अचानक ही घटना घडलेली आहे. आजच तुम्ही म्हणाला तसं 22 वर्ष पूर्ण झालेली आहे संसदेवरती झालेल्या हल्ल्याला आणि त्यानंतरची अतिशय दुर्दैवी अशी जी घटना आपल्याला म्हणता येईल. कारण हे तरुण जे आहेत ते नेमकं कोणत्या उद्देशानं आलेले होते ते कळत नाहीये. जी माहिती मिळते मोहिनी, एक अपडेट मला मिळते, त्या अपडेटनुसार म्हैसूरचे भाजपचे जे खासदार होते प्रताप सिन्हा यांचे ते गेस्ट असल्याची माहिती मिळते आणि त्यांच्याच पासवरती हे दोघंही त्यातला एक तरुण जो आहे तो आतमध्ये गेल्याचा माहिती मिळते. एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे अशा पद्धतीची देखील माहिती मिळते. कन्फर्मेशन होत नाहीये आणखी, कारण त्यांना काही वेळापूर्वी ज्यावेळी पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यानंतर पोलिसांनी ते या पूर्ण सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते. पण नेमकं का त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलं हे कळलेलं नाही. त्यांनी घोषणा देखील दिल्या मोहिनी, त्याच्यामुळे खरं तर एक प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय. दुसरीकडे जर बघायला गेलं तर स्मोक जो आहे तो त्यांनी सोडल्याचं बघायला मिळालं होतं. हे फक्त संसदेच्या आतमध्येच नाही केलं तर त्यांनी संसदेच्या बाहेर देखील त्यांनी अशाच पद्धतीचं कृत्य केल्याचं बघायला मिळालं होतं त्या दोन्ही व्यक्तींनी. त्यांचा हेतू काय आहे हे समजू शकले नाही. पोलीस त्या दोघांची चौकशी करताना बघायला मिळत आहेत. काही वेळापूर्वी जवळपास त्यांना 15 ते 20 मिनिटापूर्वी याच संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत आणि मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला बघायला येते. कारण ही अतिशय देशाच्या दृष्टीनं खूप मोठी घटना आहे मोहिनी आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेच आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागलेला आहे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील पोलीस साईडला करताना आपल्याला बघायला मिळतात. बघावं लागेल नेमकं ते दोन तरुणांचा नेमका हेतू काय होता. अगदी काही मिनिटांमध्ये या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती पुढे येणार आहे. मोहिनी, अगदी प्रमोद, यामध्ये आणखी एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतोय तो म्हणजे आजच आपल्याला कळालेलं आहे JNU विद्यापीठामध्ये आंदोलनावर बंदी घालण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी आंदोलन करतील त्यांना दंडात्मक कारवाई त्यांच्यावर करण्यात येणार आहे. त्यामुळे हे दोघी तरुण आहे, एक तरुणी सुद्धा त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे तो काही मुद्दा यामध्ये असू शकतो का, अशी शक्यता आहे का? अगदी JNUचा जो मुद्दा होता तो कालचा मुद्दा प्रश्न निर्माण झाल्याचं बघायला मिळालं होतं आपल्याला. पण दुसरीकडे जर बघायला गेलं मोहिनी तर कन्फर्मेशन होत नाहीये. कारण नेमकं ते तरुण कोण होते, त्यांचा हेतू काय होता हे लगेचच लक्षात समोर आलेलं नाही किंवा त्याच्यावरती माहिती जी आहे ती कुठेही समोर आलेली नाही. आम्ही मी सध्या पोलीस स्टेशनच्या समोरच उभा आहे, पण या ठिकाणी तशी माहिती जी आहे ती कुठलीही मिळत नाही. त्यामुळं लगेचच तर्क बांधणं योग्य होणार नाही. कारण हे नेमकं तरुणांचा ह्या दोघांचा हेतू काय होता आणि ते आले कशासाठी होते हा मुद्दा जो आहे मोहिनी तो लक्षात येत नाही. त्याच्यामुळं त्या मुद्द्यावरती तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे का, तिकडची घटना आणि इकडची घटना याचा आपण रेफरन्स देऊ शकतो, पण कन्फर्मेशन होत नसल्यामुळे त्यावरती लगेच दुजरा होत नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीच्या अनुषंगानं पुष्टी करणं योग्य ठरणार नाही. मोहिनी, अगदीच प्रमोद, आपण जर पाहिलं तर बऱ्याच खासदारांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. आतापर्यंत काय काय मतं सगळ्या खासदारांनी व्यक्त केली आहे?
खासदारांचं हेच म्हणणं प्रामुख्याने बघायला मिळते मोहिनी, की घटना नेमकं अशा पद्धतीने इतकी अचानक घटना घडली की खासदारांमध्ये देखील गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कारण ती व्यक्ती कोण आहे, काय आहे हे, आणि नेमकं त्या व्यक्तीचा हेतू काय होता हे लक्षात नव्हते. अशा पद्धतीचे काही प्रेक्षक जे आहेत ते पहिल्यांदा येत नाहीत मोहिनी. कोरोनाच्या काळात काही दिवस हे केलं होतं, त्या प्रेक्षक गॅलरीला बंदी घातली होती कोरोनाच्या काळात, पण त्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक गॅलरी सुरू झाली होती. त्यामुळं प्रेक्षक असे मोठ्या प्रमाणात येत असतात. खासदारांच्या पत्रावरती विद्यार्थी असतील किंवा सामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणात संसदेचं कामकाज कसं चालतं हे बघण्यासाठी येत असतात मोहिनी. आणि त्यातलीच कोणतरी व्यक्ती असावी असा सुरुवातीचा अंदाज होता, पण अचानक ही घटना घडल्यामुळे खासदारांमध्ये निश्चितच भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. इतर जे खासदार प्रामुख्यानं बघायला गेलं तर ते महिला खासदार देखील होते, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अचानकपणे त्यांनी वरून उडी मारली. आणि फक्त कसं काय होईल मोहिनी, ज्यावेळी अशी घटना घडते ते चुकून जर घटना घडली असती तर ती व्यक्ती तिथंच थांबली असते, पण त्यांनी घोषणा द्यायला सुरू केली आणि ती व्यक्ती पुढं जाताना बघायला मिळत. त्यामुळं खरं तर एक ही ठरवून केलेली घटना वाटायला लागली. आणि त्या अनुषंगानं एक मुद्दा, भीतीचं वातावरण म्हणा किंवा गडबड, ही सगळी खासदारांच्या मध्ये बघायला आपल्याला मिळाली मोहिनी. आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे प्रमोद, मी थोड्या वेळा तुमच्याकडे येतेच आहे. तर आताच्या घडीची मोठी घडामोड आपण नवी दिल्लीमधून पाहतोय. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. संसदेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसम सभागृहामध्ये शिरले आणि प्रेक्षक गॅलरीमधून हे दोघे जण सभागृहात आल्याची माहिती समोर येते. दरम्यान या दोघा तरुणांकडून त्या ठिकाणी काही स्मोक कॅन्डल देखील जाळण्यात आलेला होता. नेमकं काय कारण होतं, त्यांनी या प्रकारचा निषेध व्यक्त केलेला आहे ते अगदीच थोड्याच वेळात तपासामधून समोर येणार आहे. पण मात्र आत्ताच्या घडीची देशाच्या संदर्भातली आपण मोठी घडामोड पाहतोय. एक दूसरा जो था पीछे का पकड़ा गया, हमारे एमपीज ने उसको पकड़ा, दौड़ करके जो वहाँ आसपास के हमारे एमपीज थे, बाद में सुरक्षा के लोग, सुरक्षाकर्मी भी वहाँ पर आए और जैसे उसको पकड़ा उसके बाद उसने तुरंत जो है गैस छोड़ी है. एक जो है येलो कलर की गैस थी, दूसरे वाले जो पीछे था उसने भी गैस छोड़ी है. एक बहुत बड़े सुरक्षा का हमारी ये चूक आज हुई है कि कोई मैसूर के सांसद प्रताप सिम्हा जी के गेस्ट के रूप में पास पर आया है. कोई सागर करके, उसका जब देखा तो उसका नाम कोई सागर करके है, जो जिस लड़के को एक को पकड़ा है. एग्जैक्टली वो पब्लिक गैलरी में से ऊपर से कूदे, कुछ वो एक जब कूदे तो एकदम से धुआं जो है वो वहाँ पर जो है हुआ, अफरा तफरी मच गई, सब लोग बाहर आ गए. आते तो कोई भी आए थे डॉक्यूमेंट देके, लेकिन ये जो सामग्री कैसे लेके आ गए जूता के अंदर से, ये भी सोचने का विषय है कि आगे इस प्रकार चेकिंग होनी चाहिए. मेटल डिटेक्टर से ऐसा कोई भी चीज हो जो पकड़ा जाए, और नहीं तो फिर चिंता का विषय. जहाँ फोन भी नाले नहीं देते हैं तो इस प्रकार सामान आ गया, ये बड़ी चिंता का विषय है. उसी में अचानक दो व्यक्ति अपने गैलरी से कूद पड़े. कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा. कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया. एक बीच में आ गया, फिर तो उसने जूते उतारे. तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको. उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ. तो उसके जूते में था, कहीं था मालूम नहीं था. येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उससे. कि कोई मैसूर के सांसद प्रताप सिम्हा जी के गेस्ट के रूप में पास पर आया है. कोई सागर करके, उसका जब देखा तो उसका नाम कोई सागर करके है, जो जिस लड़के को एक को पकड़ा है. एग्जैक्टली वो पब्लिक गैलरी में से ऊपर से कूदे, कुछ वो एक जब कूदे तो एकदम से धुआं जो है वो वहाँ पर जो है हुआ, अफरा तफरी मच गई, सब लोग बाहर आ गए. व खासदारांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अनुषंगाने सर्व घटनाक्रम काय संसदेमध्ये नेमकं घडलं हे सांगितलेलं आहे. अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. देशाच्या दृष्टीने अतिशय मोठी घडामोड आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज लोकसभेमध्ये हा सगळा गोंधळ घडलेला आहे. संसदेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसम सभागृहामध्ये शिरले आणि प्रेक्षक गॅलरीमधून हे दोघे जण सभागृहामध्ये आल्याची माहिती आहे. दरम्यान आता या तरुणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून चौकशी देखील केली जाते.